राहुरीकरांनो, कपडे, साड्या आणि शालेय साहित्याच्या खरेदीसाठी आता एकच विश्वासार्ह ठिकाण वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरी. इथं मिळतील होलसेल भावात आकर्षक साड्या, लेटेस्ट रेडीमेड कपड्यांचा मोठा संग्रह आणि स्वतंत्र जीन्सवेअर दालन. पुरुषांसाठी ट्रेंडी शर्ट, टी शर्ट, जीन्स, महिलांसाठी सुंदर साड्या आणि ड्रेस मटेरियल, तसेच विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचे शालेय गणवेश आणि दर्जेदार स्कूल बॅग्स. तालुक्यातील सर्व शाळांचे गणवेश एकाच छताखाली उपलब्ध. उत्तम गुणवत्ता, परवडणारे दर आणि ग्राहकांचा विश्वास. आजच भेट द्या वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरी, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. फॅशन, गुणवत्ता आणि बचत यांचा परिपूर्ण संगम. वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो, राहुरीकरांची पहिली पसंती. नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात भर दिवसा एका तरुणावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला झाल्याने संपूर्ण शहरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. जुन्या वैमनस्यातून झालेल्या या रक्तरंजित हल्ल्याने कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ही धक्कादायक घटना रविवारी दिनांक 14 जून सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास नगर मनमाड रोडवरील जुन्या बस स्थानकासमोर घडली. योगेश चोपडे उर्फ डॉन हा दुचाकीवरून राहुरी शहरातून राहुरी खुर्दच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार अक्षय नामक तरुणाने अचानक हल्ला चढवला. धारदार हत्याराने केलेल्या या हल्ल्यात चोपडे याच्या चेहऱ्यावर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या. जखमी अवस्थेत असलेल्या डॉनला तात्काळ स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी प्रमोद ढाकणे यांनी त्वरित पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना कळवले. देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक रवाना केले आहे. दरम्यान हा हल्ला जुन्या वादातून झाल्याची चर्चा शहरात रंगली असून येत्या काळात या प्रकरणामुळे आणखी मोठा संघर्ष उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांची बदली होऊन रवींद्र देशमुख यांनी पदभार स्वीकारला असताना या गुन्हेगाराला गुन्हेगाराकडून दिलेली सलामी म्हणूनही पाहिले जात आहे. भरदिवसा झालेल्या या थरारक हल्ल्यामुळे राहुरीत भीतीचे सावट पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.